नमस्कार, मी सारिका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सब फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळपासून मी करत आहे व इथे बडी गॅलरीमध्ये त्याच्या पप्पाची वाट बघत बसला आहे हवेला. घरात बसून बसून तो बोर होतो, त्यामुळे त्याला थोड्या वेळाने गॅलरीत जायची आठवण येते व तो गॅलरीमध्ये असा निवांत त्याच्या पप्पाची वाट बघत बसतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक खमंग मस्त पौष्टिक आणि हेल्दी खूप असे ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण आहेत, म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स आणि पंपकिन अशा दोन्हीचे थालीपीठ तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे मी लोणीकडून तूप बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. 8 दिवसाचं दुधाची साय काढून त्याचं आज मी लोणी बनवलं व त्याचं मस्त साईडला तूप बनत आहे. तर हे काम करत करत लक्ष देत मी आता थालीपीठची तयारी करणार आहे. व घरी बनवलेलं तूप मस्त, त्याची चव पण चांगली लागते, आपल्याला ताजं खायलाही भेटतं, त्यामुळे मी हे मध्ये बनवत राहते. तर इथे थालीपीठ बनवण्यासाठी मी आपला लाल भोपळा असतो तो कढईमध्ये थोडं त्याच्या बारीक फोडी करून थोड्याशा पाण्यामध्ये बॉईल करून घेतला आहे. जस्ट 2-3 मिनटामध्येच भोपळा शिजतो, त्याला जास्त वेळ लागत नाही. व साईडला मेथी धुवून घेतली आहे व एका ताटामध्ये मी ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ मिक्स घेतलं आहे 1 वाटी. त्यासोबतच कांदा, लसूण आणि मिरची दळून घेतली आहे. मीठ, जिरे, लाल तिखट, हळद आणि सोबतच तीळ घेतले आहेत. तर तीळ हे थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण समावेश करायला पाहिजेत. तर मी शक्य होईल अशा खूप साऱ्या रेसिपीजमध्ये तीळ वापरते, कारण लाडूही आपण नेहमी गोड करून खाऊ शकत नाही व काही जणांना गोड खायचं नसतं, त्यामुळे ते तिळाचे लाडू करू शकत नाही. तसं त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या आहारामध्ये ते समावेश करण्यासाठी तुम्ही ते थालीपीठामध्ये घालू शकतात. त्याने थालीपीठला एकदम खमंग अशी चव येते. तुम्ही हे ट्राय करून बघा, खरंच खूप मस्त चव येते तीळ टाकल्यानंतर. व आता इथे मेथीचं पाणी पूर्ण घेऊन गेल्यानंतर मेथी चिरून मी थालीपीठमध्ये त्या पिठामध्ये घालत आहे. व त्यासोबतच आपण जो भोपळा बॉईल करून ठेवला होता तो तसाच मी घेत आहे व पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. व आपल्याला शक्य होईल तर पाणी न वापरता फक्त मेथीमध्ये आणि भोपळ्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे भोपळा आणखीन जास्त असेल तर तुम्ही जास्तही घालू शकतात. माझ्याकडे भोपळा एवढाच होता म्हणून मी एवढा घालते, पण जितका जास्त घालाल तितकी थालीपीठांना चव चांगली येते. व त्यासोबतच तुम्ही फक्त भोपळ्याचे थालीपीठ करू शकता, जसं उपवासाला करतो आपण, उपवासाची भाजणीच्या पिठासोबत भोपळा घालून ते पण खूप मस्त होतात. आणि असं ज्यांना उपवासाला वगैरे खात नाहीत किंवा करत नाहीत ते अशा प्रकारे भोपळा खाऊ शकतात. नेहमी काय होतं, भाज्या खायचा कंटाळा येतो, लहान मुलांनाच काय आपल्याला पण नेहमीच त्याच भाज्या खाव्याशा वाटत नाहीत. त्यामुळं मग पालेभाज्या किंवा असं भोपळा वगैरे आपल्या आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे समावेश करण्यासाठी अशा नवीन ट्रिक शोधून काढायच्या. म्हणजे या नवीन असं तर काही नाही, ते आपल्या जुन्या ट्रेडिशनलच आहेत, पण तेच नवे आपण काहीतरी वेगळं केलं म्हणजे तोंडालाही चव येते, आपल्या पोटात ते पौष्टिक गोष्टी खाल्ल्याही जातात. आता इथं मी मस्त पीठ मळून घेत आहे व मला वाटतं माझ्या पिठाला थोडंसं म्हणजे पाणी लागेल. माझं असं होतं की बिना पाण्याचं होईल तितकं करता येईल, पण भोपळा कमी असल्यामुळे आणि मेथीच्या भाजीला काही पाणी सुटत नाही आहे. तसं पालक असेल तर तुम्ही हाच पालक थोडासा ब्लांच करून मिक्सरमध्ये ग्राइंड करूनही वापरू शकता. तोपर्यंत तुम्ही बघू शकता तूप साईडला कडून मस्त तयार झालेलं आहे व हे 8 दिवसाच्या मलईचं एवढं तूप निघलं आहे. ते भरपूर होतं, असंच एका मी बाटलीमध्ये सगळं जमा करत जाते. आता इथं पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही तर ते लूज पडतं, पण नंतर थालीपीठ येत नाही. त्यामुळे जेव्हा करायचं तेव्हाच मळलं तर चांगलं राहतं शक्यतो, की मग ते लूज पडल्यानंतर थालीपीठ चिकटतात वगैरे असे प्रॉब्लेम येतात. आणि थालीपीठ ही अशी गोष्ट नाही की काही जणांना अजिबातच जमत नाही, काही जणांचे थालीपीठ टाकताना उलटत नाहीत. त्यामुळे काही गोष्टी ह्या अशा आहेत की म्हणजे गव्हाचं पीठ थोडंसं तुम्ही कमी घ्या आणि ज्वारीचं जास्त घ्या, त्यामुळे तुमचे थालीपीठ चिकटणार नाही आहेत. इथे आता मी एक ओला कपडा घ्यायचा आहे तुम्हाला, कॉटनचा कुठलाही तुम्ही ओला कपडा करून घेऊ शकता. त्याला थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही मस्त एक गोळा घेऊन पातळ असे थालीपीठ थापून घ्या. काही जणांना थालीपीठ हे मऊ आवडतात, तर काही जणांना एकदम कडक आवडतात. तर मला स्वतःला थोडेसे मऊच आवडतात, एकदम असे कडकही नाहीत आवडत. पण माझ्या मिस्टरांना थालीपीठ हा प्रकार एकदम कडक झाला पाहिजे, असं भाजल्यानंतरही थोडासा कुरकुरीत लागला पाहिजे. तर त्यांच्यासाठी मी थोडेसे सेपरेट पातळ थापून घेते, पण स्वतःसाठी मीडियम आकाराचे मऊ मस्त पाण्याचा हात लावून तुम्ही हे कपड्यावरतीच थापून घ्यायचं. तसं तव्यावरही काही जण थापतात, पण ते एवढं सोपं जात नाही आणि चटके बसण्याचं पण शक्यता असते. तर जसं पाण्याचा हात घेईल तसं ते
पसरत जातं. मस्तपैकी थापून त्याला तुम्ही ना चौकोन असे होल पाडून घ्या. होल पाडल्यामुळे काय होतं, तेल भाजण्याला थालीपीठ मदत होते. तेल चांगलं आतपर्यंत जाऊ शकतं दोन्ही साईडने व थालीपीठ चांगली भाजल्या जातात. थालीपीठ ही असं चांगली तुम्ही फुल गॅसवर न भाजता किंवा एकदम कमी गॅसही न करता मीडियम गॅसवर किंवा थोडासा फुल साईड करूनच व्यवस्थित भाजून घेतली तर आतमधूनही चांगल्या प्रकारे भाजली जातात. नाही तर आतमधून कच्ची राहिले तर पोट बिघडण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण याच्यामध्ये आपण काही शिजवून घेतलेलं नसतं, सगळं कच्चं असतं व वाफेवरती शिजवतो आपण. तर अशा प्रकारे कपडा उचलून तुम्हाला पूर्ण थालीपीठची साईड आहे ती खालच्या साईडला करून असं वरती टाकायचं आहे तव्यावरती व एकदम आल्हाद आपलं थालीपीठ निघलं आहे. कुठंही कपड्याला चिटकलेलं नाही किंवा काहीच नाही. तर काही बरेच वेळेस काय होतं, थालीपीठ असे अर्धे कपड्याला चिटकतात, लवकर निघत नाहीत. तर पिठाचं तुमचं जर प्रमाण बरोबर असेल तर तुमचे थालीपीठ कपड्याला शक्यतो चिटकतच नाहीत. तर आता इथे मस्त वरतून तेल टाकून मी भाजून घेतलं आहे. तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता, बटर टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जे आवडेल, तुमच्या घरात जे खाल्लं जातं जास्त ते टाकून मस्त तुम्हाला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे. आता मी हे थालीपीठ करते व त्यासोबतच दुसरे थालीपीठही सगळे करून घेते. अशी थालीपीठ तुम्ही मुलांच्या डब्यांनाही देऊ शकतात, त्यांच्या आवडीप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या घालून मस्तपैकी. कारण मुलं भाजीपोळी खायला खूप जास्त नखरे करतात. आजकाल मोठी मुलंही करतात, छोटी मुलं तर करतातच. आपले मिस्टर देखील काही अशा भाज्या असतात ना की जे खात नाहीत, पालक भाजी वगैरे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून, जास्त प्रमाणात भाज्या घालून मस्तपैकी मुलांच्या डब्यांना थालीपीठ देऊ शकतात. पौष्टी ते पौष्टी आणि काहीतरी नवीन पण होतं, तोंडाची चवही बदलते. तर थालीपीठ हे मी सध्या म्हणजे दही लावलेलं नाही आहे, दही आता मी रात्री लावेल. दही संपलेलं आहे त्यामुळे मी सॉससोबतच इथे खात आहे. तर तुम्ही बघू शकतात, हे मी शेवटीचे थोडे काही कडक आहेत तेव्हा मिस्टरांसाठी बनवलेले आहेत. त्यांना असे कडक आणि पातळ पातळ आवडतात व ज्यांना कडक आणि पातळ आवडत नाहीत ते असे खालच्यासारखे मऊही बनवू शकतात. हे थोडेसे मी स्वतःसाठी मऊ बनवलेले आहेत, कारण मला असे मऊच आवडतात, जास्त काही कडक आवडत नाहीत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन्ही कशा बनवून घेऊ शकतात. आता साईडला मी तुपाची आता ही नवीन भरणी तयार केली आहे, काचेची भरणी. ही भरणी खूप लोकांना माहीत असेल, जे 90sचे किड्स आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असेल ही बोर्नव्हिटाची भरणी. तर हीच काचेची भरणी मी याच्यामध्ये तूप काढून घेत आहे. असंच आठवड्याचं झालं की पूर्ण या भरणीत काढून घ्यायचं, मग पूर्ण असं तयार होते भरून. व तोपर्यंत वापरायला दुसरं एक्स्ट्राचं आहेत माझ्याकडे तूप, ते मी वापरते. तर बघू शकता एकदम मस्त असं घरचं तूप तयार झालं आहे. व थंडी एवढी आहे ना की थोड्या वेळात ही तूप लगेच थोडं घट्ट व्हायला लागलं होतं. त्यामुळे म्हटलं घट्ट होण्याच्या आधी काढून घ्या आपल्या बरणीमध्ये, कारण परत गरम केल्यानंतर त्याचा कलर लगेच चेंज होतो तुपाचा. त्यामुळे आता मी इथे साईडला चाळणीतून मस्त काढून घेत आहे. काही गोष्टी घरी बनवण्याचा आनंद वेगळाच असतो. स्पेशली मला तर खूप आवडतं तूप वगैरे घरी बनवायला, कारण एक वेगळंच घरचं खायलाही भेटतं चांगलं. कारण आजकाल कितीही मार्केटचं घेऊन या तर म्हणजे किती प्युअर आहे ह्याचं काही गॅरंटीच नाही आहे. त्यामुळे आपलं घरी बनवलेलं बेस्ट राहतं. अशा प्रकारे तुम्ही जमवत जा, चांगली तुमची भरणी भरत जाईल. व आता याची तुम्ही जी तुपाची बेरी आहे, याला बेरी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही याला काय म्हणतात. आम्ही याला तुपाची बेरी म्हणतो. याच्या तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतात किंवा हे असंच साखर टाकून खाऊ शकतात किंवा हे पातेल्यात ठेवून याच्यामध्ये पोळी वगैरे चुरून तसंही खाल्लं तर एकदम छान लागतं. व त्यासोबतच आता मी थालीपीठ झाल्यानंतर तूप कडवल्यानंतर शेंगदाणे भाजून ठेवत आहे. जास्तीचे शेंगदाणे होते आणि त्याला किडेही लागत होते, मग म्हटलं भाजून ठेवावं, कूट वगैरे बनवून ठेवावे त्यांचं, म्हणजे खराब होणार नाही आहेत. तर दोन्हीकडे यामध्ये मी कमी गॅसवर शेंगदाणे भाजून ठेवत आहे. व भाजलेले असतील ना तर ऐन वेळेला कूट संपलं तरी लगेच मिक्सरला फिरून आपण वापरू शकतो. त्यासोबतच आता मी सकाळी म्हणजे रात्रीचे मूग आणि मटकी भिजायला घालत आहे. मूग आणि मटकी भिजवली म्हणजे एकदा मी आठवडाभर जाईल अशा प्रकारे दोन्ही मिक्स भिजवते. तुम्ही सेपरेटही भिजवू शकता, पण मी दोन्हीची मिक्स भाजी करायची असेल तरी मिक्सच करते आणि उसळ जरी केली तरी मूग मटकीची मिक्स करते. ते दोन्हीची मला आवडते. त्यामुळे अशा प्रकारे मूग आणि मटकी मी धुवून रात्रभर पाण्यात भिजायला ठेवते. चांगले याच्यामध्ये स्वच्छ भरपूर पाणी टाकायचं, एकदा दोनदा धुवून घ्यायचं, कारण घाण असते ते मग निघून जाते. व स्वच्छ पाणी टाकून चांगलं रात्रभर पूर्ण भिजवलं. आणि थंडीचे दिवस असल्यामुळं रात्रीतून पूर्ण नाही भिजले तर उद्याचा दिवसही असंच ठेवू शकतात.
ते भिजवून मग दुसऱ्या दिवशी ओल्या कपड्यात बांधून त्याला मस्तपैकी मोड येतात. बाहेरून आणायची गरज नाही, आपल्या घरचे घरी तयार होतात. सगळं झाल्यानंतर आता इथे मी दही लावून घेत आहे, कारण दही संपलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सगळी तयारी करावी लागते. रात्रीची वेळ अशी असते की वेळ भरपूर भेटतो. जर लवकर आपला स्वयंपाक वगैरे झाला असेल तर या सगळ्या तयारी करून घ्यायला व या सगळ्या तयारी रात्रीच कराव्या लागतात. त्यामुळे आता मी साईडला दही लावून घेत आहे व त्यासोबतच मला पिण्यासाठी दूधही तयार केलं आहे. प्रोटीन पावडर टाकून मी रात्री दूध पिते. माझा प्रेग्नन्सीचा 6 मंथ सुरू आहे, त्यामुळे प्रोटीन पावडर घेणं हे आता कंपल्सरी आहे. 2 वेळेला घेते मी. त्यामुळे रात्री झोपताना मी प्रोटीन पावडर टाकून दूध पिते. तर आजची थालीपीठची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. आजचा हा छोटासा माझा व्हिडिओ डेली लाईफ रुटीन, आपलं संध्याकाळचं लेडीजचं रुटीन तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व इतर लोकांशी शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. परत अशा एका नवीन व्हिडिओसोबत मी येतच राहील तुम्हाला भेटण्यासाठी. तुमची काळजी घ्या. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.